एक लक्षात घ्या, निवडणूक म्हणलं की आव्हानं असतात, शेवटी लोकशाही आहे. पण एक निश्चित आहे की ज्या वेळेस एनडीएच्या विरोधामध्ये 35-40 देशातल्या एकत्र पक्ष, आता 52च्या पुढे गेलं, हाफ सेंचुरीच्या पुढे एकत्र झालेत पक्ष, याचा अर्थ काय होतो तर सरळ सरळ एनडीएला आता कुणी हरू शकत नाही, म्हणून 50 पार्ट्यांनी एकत्र यायचं आणि हरवायचं हा जो बालिशपणा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय हा कधीही या देशात यशस्वी होऊ शकत नाही. ते शिवाजी पार्कवरही आले, आणखीन कुठेही गेले, तर हे त्यांचं जे काही गणित आहे ते गणित व्यवस्थित होणार नाही आणि बसणार नाही. प्रचाराचा प्रमुख आहे, मी किती सभा घेणार याचं उत्तर मी देऊ शकेल, पण महायुतीमध्ये किती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवणार याचं उत्तर अध्यक्ष साहेब व्यवस्थित. साहेब, एक नवीन आव्हान तेच दादांच्या विरोधात प्रचार करतायत, काय राष्ट्रवादी समोर आव्हान? एक बघा, या बारामतीमध्ये ज्या परिस्थिती तुम्ही समोर पाहताय आणि स्वाभाविकच फक्त एकट्या आदरणीय दादांना एकटं पाडायचा प्रयत्न केला जात आहे, याच्यातून ही दादा अतिशय यशस्वीपणाने, शेवटी त्यांच्या नाव अजित आहे, त्याच्यातनं अतिशय यशस्वीपणाने ते बाहेर येतील, कारण शेवटी मनात दादा आहे आणि म्हणूनच एवढ्या सगळ्यांनी भीती घेतलेली आहे. आणि मनात प्रत्येकाच्या दादा काय आहेत तर दादांनी विकास कामं करून दाखवले. दादांनी या महाराष्ट्राला नाही तर देशाला बारामतीचं एक मॉडेल स्वतः प्रत्येक गोष्टीत बारीक लक्ष घालून, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, याच्यात जेवढी काही विकासाची कामं बघताय आणि संबंध महाराष्ट्रभर एक विकासाचं विजन असणारं नेतृत्व पाहिलं जातं. अशा बाबतीमध्ये स्थानिक पातळीवर अशा निवडणुका ज्यावेळेस होतात त्यावेळेस अशा काही गोष्टी होतात. त्यामुळं आता मला लक्षात येत नाही, उद्धव ठाकरे साहेबच कदाचित पवार साहेबांचे सुद्धा नेते झाले असतील. आमच्यासाठी आदरणीय पवार साहेब हे आजही आम्ही दैवत मानतो, भलेही आम्ही विचाराने वेगळे झाले असलो तरी त्यांच्या एवढा ज्येष्ठ नेता कुणीच नाही. आता त्याच्यापेक्षाही उद्धव ठाकरे साहेब पवार साहेबांपेक्षाही नेते झालेत, याचा अर्थ आपण व्यवस्थित काढू शकता की अप्पर हँड शेवटी लिडरशिप मध्ये कुणी घेतलेला आहे. दादा एकटे नाही, दादा संख्ये रोहित पवारांनीच बघावं त्यांचं काय, ते दादांसारखे साठी आमच्यासारखे असंख्य आहेत.